नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर ही सकाळ आहे, गुरुवारची सकाळ. आणि मग मी नेहमीप्रमाणेच इथं उंबरठ्यापुढं हळदीचं लेपन आणि सिंपल अशी रांगोळी काढून घेतली. आता ही एक प्रकारची सवयच झाली आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटते. हे सकाळी सकाळी असे छोटे छोटे कामं केले की त्यानंतर मग आज गुरुवार होता म्हणूनच स्वामींचा आणि मग देवीचाही अभिषेक करून घेतला. आता मी हे आम्ही नेहमीच करतात देवींचा, म्हणजे लक्ष्मी जी आहे, आमच्याकडे मूर्ती आहे लक्ष्मीची, तिचा आणि स्वामींचा अभिषेक. आता जसे स्वामी सेवेमध्ये आले तेव्हापासून मी स्वामींचा अभिषेक करते. त्यानंतर मग फोटोची वगैरे पूजा करून घेणं. आता रोज रोज तर काही होत नाही माझ्याच्याने एवढं करणं, मग अभिषेक वगैरे आणि पूजा, त्यामुळं मग गुरुवारीच निवांत अशी पूजा करत असते मी, थोडासा वेळ देऊनच पूजेला. रोज तर धावपळीचं राहतेच, असंही गुरुवारी कामं असतात, पण पूजेसाठी मी वेळ काढतच असते. मग फोटोंची वगैरे अशी पूजा करून घेते. स्वच्छ पुसून कापडानं हे फोटो घेते मी स्वच्छ कपड्यानं. आणि मग त्यानंतर आता अष्टगंध, गंध, कुंकू वगैरे सगळं लावून मग ही फोटोची पूजा करत असते मी. आणि मी आत्ताच म्हणलं तरी आता हा माझा 6वा गुरुवार आहे, जे मी स्वामींचे 9 गुरुवारचं व्रत सुरू केले त्यातला. मग त्याचीच ही पूजा होती. आता पहिलेच्या चॅनलवरती मी हे आधीचे व्हिडिओ टाकले होते, पण हे माझं नवीनच चॅनल आहे, चला म्हणलं यावरती आपण आता हा व्हिडिओ अपलोड करावा. आणि अगदीच डिटेलमध्ये मी हा व्हिडिओ टाकला आहे, म्हणजे पूजा कशी करायची किंवा मी कशी करते. मग मीही काही एवढं असं म्हणजे हे केलं नाही, जिथं आता केंद्रात सांगितल्याप्रमाणे मग मोबाईलवरती वगैरे बघून जशी पूजा ते करतात त्याचप्रमाणे मी पूजेची साधी सोपी मांडणी केली आहे. जेवढ्याकडं आपल्या आता जेवढं साहित्य उपलब्ध आहे त्याच साहित्यामध्ये. आता तसं म्हणायचं जावं तर थोडंफार आणावंही लागते. मग आता फळं असतात आणि मग फुलं वगैरे, ते काही सगळ्या गोष्टी आपल्या घरीच राहत नाहीत, मग तेवढं मात्र करावं लागते. त्यासाठी आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. तर सकाळी फरशी वगैरे तर पुसलेली असतेच, पण आणखी थोडंसं पूजेच्या आधी पाणी शिंपडून घेऊन त्यानंतर एक स्वस्तिक काढला मी. कुंकवाने स्वस्तिक काढायचा. आता कुंकवाने म्हणा किंवा रांगोळीनं काढण्याऐवजी असं हे कुंकवाने काढायचा स्वस्तिक. आणि त्यानंतर त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा जे आपल्याकडं आहे ते. तर चौरंग तर प्रत्येकाच्या घरी असतोच. आणि मग नंतर अशी मी दाखवल्याप्रमाणेच अशी ही पूजा मांडून घ्यायची. तर खूप सोपी पूजा आहे. आणि पहिल्या गुरुवारी थोडासा वेळ लागते, कारण सगळं साहित्य वगैरे गोळा करण्यासाठी. कितीही आपण जरी जमवून ठेवलं तरीही ते काही सगळं होतच नाही, काही ना काही विसरतच असते, त्यामुळं थोडासा वेळ लागते. पण नंतर कसं आपल्या ते एकदम हातात पडल्यासारखं वाटते आणि वेळही लागत नाही आणि थोडंसं आटोपही येते आपल्याला पूजेचा, त्यामुळं लवकर ही पूजा होऊन जाते. मग आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी कलशाची स्थापना करायची, जसं आपण प्रत्येक पूजेसाठी कलश स्थापना करतो त्याच प्रकारे. म्हणजे महालक्ष्मीची, त्यात आपण वैभवलक्ष्मीच्या अशा बायका म्हणलं की कशा खूप साऱ्या पूजा करतात, त्याच पद्धतीनं हा कलश मांडून घ्यायचा. आणि मग त्यानंतर मी जे सारामृत आहे तेही आता यापुढंच वाचते, म्हणजे गुरुवारी तेवढं. आणि रोज तर मग आपल्या जे देवघर आहे तिथं देवघरापाशी, तर इथंच किचनमध्येच देवघरी आहे, पण मग त्याच्या पुढं थोडीशी अशी बाजूला ही पूजा मांडली जाते, कारण देवघराच्या जवळ तर एवढी काही जागा नाही, त्यामुळं. त्यानंतर मग सिंपल अशी रांगोळी काढून घेतली. आता रांगोळी काही काढत बसले नाही, आता काढायलाच गेल्यावर मोबाईलमध्ये बघून किंवा अशी आपल्याला कोणती रांगोळी जमते, पण एवढा रांगोळीसाठी ते वेळ नव्हता. मग पूजेसाठी खूप वेळ लागत होता घाई गडबडीत. आणि माझ्याच्यानं चुकून हार थोडासा लहान झाला होता आणि तो बसतही नव्हता, त्यामुळं मग काहीतरी पुढं आता दिसेलच तुम्हाला थोडंसं जुगाड करून तो हार बसवला. आणि मग स्वामीची आता सध्या तरी फोटो हीच आहे लहानच, तीच मांडून घेतली. मग स्वामींसाठी जो आहे चौरंग, जो मी नेहमी देवघरात ठेवते, छोटासा आहे चौरंग म्हणण्यापेक्षा ते तर काय म्हणता येईल त्याला मलाही समजत नाही, तोच त्याच्यावरतीच ती फोटो ठेवली. त्यामुळं कसं थोडीशी उंचही फोटो झाली आणि अगदीच मग पूजाही उठून दिसली. याच्यामुळं थोडंसं फोटो उंच ठेवला की मग जी ती बाजूला दिसत आहे ती पोती आहे 9 गुरुवारांची. आता हे तर काही वेगळं सांगायचं नाही की ही सारामृताची पोती आहे, ते जे नेहमी करतात वाचतात किंवा जे नेहमी सेवा करतात त्यांना तर हे माहितीच आहे. मग माळ वगैरे तिथंच ठेवून घेतली. त्यानंतर मग हे मेन जे आहे ते यामध्ये तुळशीचे पानं व्हायचे असतात 108 आपल्याला मंत्र जे म्हणून, ते मी आत्ता व्हिडिओमध्ये पुढं दाखवलेच, त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले. आता चारी बाजूने दिवे लावले की आणखीच पूजा उठून दिसते. आणि सगळी पूजा झाल्याच्या नंतर तर तुम्ही पाहालच व्हिडिओमध्ये खूपच सुंदर दिसत होतं, असं वाटत होतं की हे सारखं पाहतच राहावं या पूजेला.
तर पहा मग इथं नागेलीचे 2 पानं लागतात आपल्याला, 2 म्हणा 5 म्हणा, पण मी तर आता 2च पानं. जसं पहिल्या गुरुवारी जे आपण केलं तेच कंटिन्यू 9 गुरुवार करायचं, असा एक व्रताचा नियम आहे. आणि मग पहिल्या गुरुवारी संकल्प वगैरे करायचा. आता ते काय मी करू शकत नाही, कारण माझा हा 6वा गुरुवार होता. त्यामुळं मग जे पहिल्यांदा केलं होतं तेच रिपीट आता नाही करत मी. पण पूजा मात्र सारखीच करायची 9 गुरुवारी शक्यतो. आपल्याकडं काही बदलायचं नाही आणि असंही बदलण्यात तर काही येतच नाही, कारण सिंपल अशी पूजा आहे, एवढा काही तामझाम नाही या पूजेसाठी. मग ते नागेलीचे जे पानं मांडले होते त्यावरती खारीक, वाटी, सुपारी आणि जे आपल्याकडे हळकुंड जे काही असते म्हणजे ठेवायचं ओटीचं सामान, ते सगळं ठेवून घ्यायचं. आणि सुपारी जी आहे ती मेन आहे, कारण सुपारीला आपल्याला 108 पानं व्हायची असतात. तुळशीची जे मंत्र आहेत पोथीमध्ये ते मंत्र म्हणून ते 108 पानं, प्रत्येक मंत्राला 1 पान असं व्हायचं असते. आणि यामुळेच ही पूजा कशी परिपूर्ण होते असा या पूजेचा नियम आहे. आता जे भेटेल ते फळ ठेवत असते मी. कोणी सांगत होते की जे फळ आपण पहिल्या गुरुवारी ठेवलं तेच ठेवायचं, पण असं काही नाही, कारण खेडेगावात असल्यामुळं जे भेटेल तेच फळ मी प्रत्येक गुरुवारी ठेवते. आता कधी केळी, कधी चिक्कू, मग ॲपल वगैरे असं असेल तर जे भेटेल ते ठेवत असते मी. आता सध्या तरी केळी आणि चिक्कूवरच भर आहे, त्यामुळं जे भेटताल तेच ठेवायली. आणि असो मग पुढं अशी ह्या प्रकारे पूजा करून घेतली मी. आता पिवळं फुल 1-2 होते, जास्त काही नव्हते. आता सध्या पांढऱ्या फुलांचा ट्रेंड चालला आहे, म्हणजे बाजारात ते पांढरेच फुलं जास्त आहेत. मग घरी गणेरीचे वगैरे फुलं होते ते न वाहता चला मला आता हे आणलेच होते, तर ह्या पूजेने फुलांनी पूजा करून घेतली मी. आता तेही कधी कधी घरचे व्हावं लागतात, कारण जर आणले नाहीत किंवा भेटले नसतील तर, कारण खेडेगावात असल्यामुळं इथं काय एवढं सगळंच असं भेटत नाही आमच्या गावी. अशा फुलं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आणावं लागते. त्याच्यामुळं असोत मग माझी आता पूजा ही सगळी मांडामांड वगैरे झाली आणि त्यानंतर फुलांनी थोडासा चौरंग सजवून घेतला की आणखी उठून पूजा दिसते. आता आंब्याचे जे पानं आहेत ते काय एवढे मोठे नव्हते, घराच्या पुढे जे छोटंसं झाड उठलं होतं त्याचेच मी घेतले होते. मोठे जर असतील तर मस्त वाटत होते आधीच्या पूजांमध्ये, कारण इकडून असे फुलं ठेवत होते आणि ही फुलं बसतही नव्हते. कनेरीचे म्हणा किंवा काय म्हणतात त्या झाडाला, कनेरीचे, पारिजातकाचे असे छोटे छोटे फुलं असले तर ते बसले असते. त्यानंतर सगळ्या मग आपलं जे मंत्र आहे वक्रतुंड महाकाय ते म्हणून घेतला. आणि त्यानंतर मग अशी पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर अष्टगंध वगैरे देवाला लावून घेतला. अष्टगंध, हळद, कुंकू सगळंच काही लावून घेते मी देवाला. आता कोणी म्हणते स्वामींना कुंकू वाहू नये, पण असा काही नियम नाही, कारण केंद्रामध्ये मी ऐकलं होतं की काही हरकत नाही, जे तुमच्याकडं आहे ते, किंवा मग कुंकू व्हायल्याने काय होत नाही. मग आता कुंकूच व्हायचं, कारण हे तर सौभाग्याचं प्रतीक आहे, म्हणूनच मग मी कुंकू हे देवाला वाहत असते. त्यानंतर माळ वगैरे जप करून घेतली. आता आपल्याच्याने शक्य असेल तर 11 माळी जप करायचा आणि एक वेळेस तारक मंत्र, जसं आपण नित्यसेवेमध्ये करतात तसंच. मग आता मी तरी काही करत नाही, कारण थोडीशी घाईगडबड असते, त्यामुळे एक वेळेस ही माळ जपून घेत असते. आणि मग तारक मंत्र, सारामृत वगैरे. आणि त्यानंतर मग पोथी वाचायला घेते, जी मेन पोथी आहे. आता खूप छोटी पोथी आहे, म्हणजे यातली कथा तर अगदीच 10 मिनटात वाचन होत आहे याचं, आणि थोडंसं मग मंत्र वगैरे यालाच वेळ लागते. मग आता मी सांगितल्याप्रमाणे हे असं मंत्र, एक मंत्र आणि एक तुळशीचं पान अशी आहे प्रोसेस याची. एक वेळेस मंत्र बनायचा आणि मग तुळशीचं पान व्हायचं. असे आता हे 108 पान आपल्याला आधीच तोडून ठेवावं लागतात. त्यानंतर मग जे स्वामी समर्थांचं अष्टक आहे, इथं समर्थ अष्टक म्हणून आहे, ते वाचून घेतलं. आणि नंतर सारामृत वगैरे सगळं काही वाचलं, जे नित्यसेवेतला आपला भाग आहे ते. आता हे लेकरांचं असं मध्ये चालूच असते बघा, ईश्वरा माझी पोती म्हणत होती. मग फायनली माझी अशी पूजा संपन्न झाली. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.